नमस्कार, मी अजित चव्हाण. पीक पाणीमध्ये आपलं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपल्याकरता एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीने आपण पीक पाणीची सुरुवात आज करणार आहोत. शेतकऱ्यांनी राज्यामध्ये मान्सून दाखल झाल्याशिवाय पेरण्या करू नये असा सल्ला पुण्याच्या कृषी हवामान खात्याने दिलाय. दुबार पेरणीचे संकट टाळण्याकरता कृषी हवामान खात्याने हा खबरदारीचा सल्ला शेतकरी बंधूंना दिलाय. मान्सूनच्या प्रगतीला स्थिती अनुकूल नाहीये, त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार याबाबत तारखेचा अंदाज व्यक्त करता येऊ शकत नसल्याचं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. अनेक ठिकाणी आता सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे, जमीन ओलही धरतीये. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊसही झालाय. पण आपण पेरणीची घाई करू नका असा महत्त्वाचा मोलाचा सल्ला आपल्याला पुण्यातल्या कृषी हवामान खात्याने दिलाय. महाराष्ट्र में अभी जो है ऐसा स्थिति नहीं है, तो हम अभी जो हमारा फिलहाल जो एडवाइजरी है फार्मर्स के लिए, किसान भाई के लिए, जब भी तो एक दो जगह पे रेन होगा जहाँ पे उसमें आप लैंड प्रिपरेशन करके रखिए. और आपका जहाँ जहाँ राइस का है उसमें आप थोड़ा नर्सरी का बरकरार रखिए. अभी सोइंग ऑपरेशन मत करिए अभी जब तक मानसून ऑनसेट नहीं होता है. यंदाच्या खरीप हंगामाकरता सांगली जिल्ह्यातल्या हळद लागवडीला सुरुवात झाली आहे. सांगली म्हणजे हळदीचं कोठारच. 1000 हेक्टर क्षेत्रांपैकी जवळपास 25% क्षेत्रावरती हळदीचा वायदे बाजार सांगलीतच आहे. सांगली आणि हळद हे नातं इथं कसं तयार झालं, इथली हळदीची लागवड कुठल्या पद्धतीने केली जाते आणि हे पीक कसं फायदेशीर ठरतंय याचा वेध घेणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. शेतीच्या बिघडत्या आर्थिक गणितावरही हळद गुणकारी ठरू लागली आहे. स्वयंपाक, देवपूजा, सुहासिनीचं सौभाग्य लेणं, सौंदर्य प्रसाधनं, अन्न पचनासाठी औषध निर्मिती करण्यापर्यंत हळदीचा वापर केला जातो. सेलम, निजामाबाद, देशी कडापा, राजापुरी, कृष्णा, टेकूरपेटा आणि आलेपी इत्यादी हळदीच्या प्रमुख जाती आहेत. जगातील एकूण हळद उत्पादनापैकी 80% उत्पादन हे एकट्या भारतात होतं. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या 4 राज्यात हळदीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. प्रामुख्याने आपण महाराष्ट्रामध्ये झालं तर सातारा, सांगली, कोल्हापूर, त्याचबरोबर मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली, वसमत आणि विदर्भातील काही भाग अशा प्रमुख भागामध्ये हळदीचं पीक घेतलं जातं. महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हळद लागवड, साठवणूक, प्रक्रिया, वायदे बाजार आणि बाजारपेठ हे सगळं काही सांगली जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे सांगली हे हळद व्यापाराचं देशातलं एक प्रमुख केंद्र असून हळद वायदे बाजाराचं देशातलं एकमेव ठिकाण मानलं जातं. हळदीचा भाव हा सांगलीतून ठरवला जातो. सांगली जिल्ह्यात सुमारे 1000 हेक्टर क्षेत्रापर्यंत हळद लागवड केली जाते. त्यापैकी 25% क्षेत्रावर आता हळदीची लागवड करण्यात आली आहे. लागवडीसाठी प्रामुख्यानं सेलम जातीच्या वाणाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. 9 महिन्यामध्ये हे पीक घेतलं जातं. मे ते जून महिन्यात हळदीची लागवड केली जाते आणि जानेवारी महिन्यात हळदीची काढणी केली जाते. कमी पाण्याच्या भागातही शेतकरी हळद पीक घेतात. मात्र अशा ठिकाणी ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिलं जातं. हळद पिकामुळे जमिनीचा पोत सुधारतो. हळदीचं गणित शेतकऱ्यांना चांगलंच उमगलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणातच शेतकरी हळद पिकाकडे आता वळू लागले आहेत. हळद लागली तर पोत जमिनीचा पोत सुधारतो आणि दुसरं पीक काय करेल ते हुकमी येते ना. या ठिकाणचा असणारा राजापुरी किंवा सेलम या हळदीला बाजारपेठेमध्ये किंवा वायद्यामध्ये व्यापार होत असताना 12 ते 13% जास्त प्रीमियम हा या निमित्तानं या मालाला इथे मिळत असतो. ह्याचा एकच उपयोग शेतकऱ्यांना होतो की 2-3 महिन्यानंतर आपल्या मालाचा दर काय होणार आहे हे त्या शेतकऱ्याला मात्र या निमित्तानं कळते. एकरी 10 क्विंटल बियाण्याच्या लागवडीतून एकरी 25 ते 35 क्विंटल उत्पादन घेता येतं. हळद लागवडीला 75,000 ते 1 लाख रुपये खर्च येतो. उत्पादन खर्च वजा जाता साधारणपणे 3 लाख रुपये उत्पन्न मिळतं. लागवडीनंतर 9 महिन्यांनी हळदीची काढणी करून मोठ्या कुकरमध्ये शिजवली जाते आणि त्यानंतर तिची साठवण केली जाते. सांगलीत हरिपूरमध्ये गेल्या 100 वर्षांपासून पेवांमध्ये हळद पिकवली जाते. देशात बहुधा जमिनीत हळद पिकवणारे हरिपूर हे एकमेव ठिकाण आहे. चिकट गाळमातीचं वैशिष्ट्य लाभलेल्या हरिपुरातील पेवांमध्ये हळद 3 वर्षांपर्यंत सुरक्षित राहते. प्राणवायू अभावी या ठिकाणी हळदीला कीड लागत नाही. त्याशिवाय हळदीचं वजन वाढवून त्याचा रंगही खुलतो. या ठिकाणी हळदीची गुणवत्ता चांगली राहते. त्यामुळे साठवणुकीच्या इतर प्रकारांमध्ये पेवांना अधिक मागणी असते.
जमिनीत 20 फूट खोल आणि 14 फूट रुंद असणाऱ्या या पेवांना यंदा अधिक सुरक्षित बनवण्यात आलं आहे. शेतकरी यामध्ये आपली हळद भाडेतत्वावर साठवून ठेवतात. प्रत्येक पोत्यासाठी 5 ते 10 रुपयांप्रमाणे भाडं आकारलं जातं. एका पेवामध्ये 200 ते 250 हळद पोती साठवता येतात. हळदीवर प्रक्रिया करणारे उद्योग सांगलीमध्ये आहेत. इथे हळद पूड तयार केली जाते. मागील काही दिवसात हळदीला प्रति क्विंटल 25,000पर्यंत विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे आता हळद उसाला पर्याय ठरू लागली आहे. रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, सांगली. शेतकऱ्यांना मान्सूनचे वेध लागलेत, मात्र पाऊस यायला उशीर होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली. विदर्भातले शेतकरी देखील याला अपवाद नाहीत. विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचं पीक आहे. कापसाच्या पेरणीला शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण केली आहे. राज्यातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलाय. दुष्काळाच्या वैशाख वणव्यावर मृगधारांची बरसात होण्याची तो वाट पाहतोय. अकोला जिल्ह्यातील शिवापूरचे कोरडवाहू शेतकरी श्रीकृष्ण ढोरे यांचीही तीच अवस्था आहे. चातकासारखी ते पावसाची वाट पाहत आहेत. मागच्या वर्षीच्या नापिकीमुळे हाती काहीच लागलं नाही. शेतीचं सगळं बजेट बिघडून गेलंय. त्यामुळे यंदा तरी चांगला पाऊस होऊन कापसातून मोठी आमदनी होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. खरीपाच्या पेरणीसाठी त्यांनी बियाणं आणि खतं आणून ठेवली आहेत. यावर्षी कपाशी लावायची आमची, त्या हिशोबाने आम्ही पूर्ण मशागत नांगरटी मारली आणि त्याच्या मागे रोटर आणि सध्या स्प्रिंकलर लावून ठेवले हलका हलका 1-1 घंट्याचे. आणि कपाशी लावायची वाट आहे पण पाऊस येत नाही आणि वातावरण एकदम उष्ण झालं, त्यामुळे कपाशी सध्या शक्य नाही. शिवापुरातून ज्ञानेश्वर ढोरे यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा ते शेतात कापसाचं पीक घेत आहेत. खत वगैरे टाकून बियाणं पण आणलेलं आहे. जर पाणी जर आलं नाही तर कॅन्सल करावं लागेल, काही सांगता येत नाही. 2 एकर पेराचा विचार आहे. याच्यापेक्षा काही जास्त विचार नाही आहे पेराचा. पाणी आल्यावरच पाहू आता. कोरडवाहू शेतकरी पावसाची वाट पाहतोय. मात्र सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मे महिन्यातच कापसाची धूळ पेरणी केली आहे. विदर्भात मान्सूनच्या आगमनापूर्वीच धूळ पेरणी केली जाते. मे महिन्यात पेरणी झाल्यामुळे अनेक शेतात पिकं आता डोलताना दिसू लागली आहेत. मान्सूनच्या आगमनानंतर त्या आणखीन जोमानं वाढतील. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडीकरता तयारी पूर्ण केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कापूस पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी, कापसाचं बियाणं कुठल्या भागात कुठलं वापरावं, खतांचं प्रमाण कसं असलं पाहिजे, कीड नियंत्रण कसं करावं, याबाबत माहिती देण्याकरता आपल्यासोबत आहेत अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन विभागाचे डॉक्टर आदिनाथ पसलावार. डॉक्टर पसलावार सर, नमस्कार, स्वागत तुमचं पीक पाणीमध्ये. पावसाला यावर्षी थोडासा उशीर झालाय. त्या पार्श्वभूमीवरती कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कधी लागवड करावी, विशेषतः बीटी बियाणं पेरण्यावर शेतकऱ्यांचा ओढा आहे. बीटीचं बियाणं पेरताना कुठली काळजी घ्यावी, काय मार्गदर्शन कराल? अलीकडे मान्सूनचे वारे वाहत आहे. केरळामध्ये दाखल झालेला आहे. परंतु आपण बीटीची कापूस पेरणी करताना घाई करू नये. कारण की महागडे बियाणं असल्यामुळे आणि जास्त बियाणे लागत असल्यामुळे साधारणतः 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच बीटीची पेरणी घ्यावी जी. आणि तेही जांभूळवाई करूनच मार्किंग करून पेरणी करण्यात यावी. एकच पीक आपण मागच्या 10-15 वर्षापासून घेत असल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्याची उचल जास्त होत आहे, पाण्याची उचलही जास्त होत आहे. त्यामुळे पिकांची फेरपालट करणे अत्यंत गरजेचं आहे. पिकांच्या फेरपालटीमुळे आपल्याला कीड, रोग आणि तणाचं जे जीवनचक्र आहे हे आपल्याला थांबवायचं आहे. म्हणून आपल्याला पिकांची फेरपालट करणे अत्यंत गरजेचं आहे. हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपण आंतरपीक पद्धती आपण घेऊ शकतो. विद्यापीठानं जे शिफारस केलेली आहे ते वाण म्हणजे AK-081 आणि AK-7 हे अतिघनता लागवड पद्धतीसाठी योग्य आहे. यामध्ये आपल्याला झाडांची संख्या वाढवून बोंडांची संख्या कमी करायची आहे आणि त्या पद्धतीने उत्पादकता वाढवता येते. परंतु यामध्ये आपल्याला बोंडअळीचं नियंत्रण करणे अत्यंत गरजेचं आहे. परंतु जे लोक बीटी वाण घेतात त्यामध्ये आपल्याकडे जे लवकर येणारे जे वाण आहेत, कारण की आपल्याकडे जो पाऊस पडतो हा जून ते सप्टेंबर एंडपर्यंत पाऊस पडतो. कधी कधी फक्त ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडतो. त्यामुळे आपल्याला लवकर येणारे वाण निवडावे. उबट वाण जे असतात ते वाण आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3 बाय 1 फूटवर पेरावे आणि जे शाकीय वाढ ज्याची जास्त होते ते 3 बाय 1.5 फुटावर पेरावे.
आणि हेच जर आपल्या ओलितामध्ये असेल तर आपल्याला 4x1 किंवा 4x1.5 वर अंतरावर हे बीटीचे वाण पेरावे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यातलं जे छोटा पाकिट नॉन बीटीचं येतं ते नॉन बीटीचं पाकिट त्या शेताभोवती 4ही ओळी आपल्याला पेरण्यास अनिवार्य आहे. कारण की जे बोंडअळीचा जो प्रादुर्भाव मागच्या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे याही वर्षी येण्याची शक्यता असल्यामुळे नॉन बीटी पेरणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून 4 ओळी पेरणीच्या म्हणजे शेताच्या सभोवताल पेरणे गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, सध्या परिस्थिती अशी आहे बघा, आपण बीटी बियाण्याच्या बाबतीत जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोच, पण बहुतांश शेतकरी हा बीटीचा कापूस बीटीच्या थैल्या पेरतो, नाकारून चालणार नाही. हलक्या प्रतीच्या जमिनीत बीटीची पेरणी कितपत फायदेशीर आहे, काय मार्गदर्शन कराल? बीटी कापूस हलक्या जमिनीवर तर शक्यतोवर पेरू नये. कारण की बीटींचे जे मुळा आहे त्या जास्त खोलवर जात नसल्यामुळे जेव्हा केव्हा पाण्याचा ताण पडतो तेव्हा संरक्षित ओलिताचे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आपल्या मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपल्याला एक तर रुंद वरंबा सरी पद्धतीवर आपण टोबणी करू शकतो किंवा दुसऱ्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला 30 ते 40 दिवसानंतर डवऱ्याच्या जानकुडाला दोरी बांधून जर आपण सऱ्या जर काढल्या हे जास्तीचं पाणी आपल्याला तिथून निघून जाऊ शकतं आणि जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा ते जलसंधारण होऊन पाण्याचं जे ताण आहे सहन करण्यास त्याला म्हणजे त्या बीटी कापसाला फायदेशीर ठरू शकतो. म्हणून आपण एक तर रुंद वरंबा सरी पद्धतीवर पेरावे किंवा 30 ते 40 दिवसानंतर आपण 1-2 ओळीनंतर जर सरी काढलं तर ते फायद्याचं राहणार आहे. आणि ज्यांच्याकडे संरक्षित ओलिताची जी सोय आहे त्यांनी जेव्हा बोंडे धरताना पाण्याचा ताण जर पडलं तर तेव्हा एक संरक्षित ओलीत या सरीच्या माध्यमातून आपल्याला सहज देऊ शकतो. ज्यांच्याकडे ठिबक आहे त्यांनी जेव्हा केव्हा आपला पावसाचा खंड पडतो तेव्हा 5-6 दिवसानंतर जर पावस येण्याची शक्यता नसेल तर तेव्हा आपण ठिबक चालू करून द्यावे. जी, कपाशी करता डॉक्टर साहेब खत फार महत्त्वाचं असतं. खताचं नियोजन शेतकरी बंधूंनी कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि प्रमाण खताला फार महत्त्वाचं असतं. आहे खत म्हणून दिलं असं नको, तर नेमकं प्रमाण कसं असलं पाहिजे, खताच्या बाबतीत फार महत्त्वाचा वाटा असतो कपाशीच्या पिकामध्ये, काय आपण सांगाल? बीटी कापसाला खताचे व्यवस्थापन वेगळं आहे. मध्यम जमिनीमध्ये आपल्याला 60-30 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश याचा आपल्याला वापर करावा लागेल. त्यासाठी एकरी आपल्याला 1 पोतं युरिया, 1.5 पोतं सुपर फॉस्फेट आणि 20 किलो मुरट्या पोटॅश हे देणे गरजेचं आहे. जर जमीन आपली भारीचं असेल तर तिथं 90-45-45 नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी देण्यात यावी. त्याकरता आपल्याला 75 किलो युरिया म्हणजे जवळपास 2 पोते आपल्याला सुपर फॉस्फेट आणि जवळपास 30 किलो आपल्याला मुराटा पोटॅश द्यावा लागेल. आणि हेच जर ओलिताचं जर असेल तिथं 120 60 किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी देण्यात यावी. त्यासाठी आपल्याला जवळपास 2 पोते युरिया, 4 पोते सुपर फॉस्फेट आणि 1 पोतं मुरटा पोटॅश देण्यात यावी. अलीकडे बरेच शेतकरी DAP वापरत असल्यामुळे हे पीक तेलविर्ग असल्यामुळे याला गंधकाचे अत्यंत गरजेचं असते. तेलाचे प्रमाण वाढवायचं असेल तर गंधक असणे गरजेचं आहे. आणि या गंधकासाठी आपल्याला वेगळा जिप्सम द्यावा लागेल. जवळपास 100 किलो प्रति एकर जिप्सम किंवा 10 किलो बेंटोनाइट सल्फर आपल्याला देता येईल. कारण की तेलबिळ वर्ग असल्यामुळे याला गंधकाची अत्यंत गरजेचं आहे. माती परीक्षण करूनच आम्ही हे शिफारस देत असतो, परंतु माती परीक्षणानंतर आपल्याला जर अन्नद्रव्याची कमतरता असेल तर जवळपास 10 किलो झिंक सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट आणि जवळपास 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट. संशोधन केंद्राचे डॉक्टर आदिनाथ पसलावार आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. डॉक्टर साहेब, ब्रेकला जाण्यापूर्वी जशी आपण चर्चा केली की गेल्या वर्षी नापिकी आणि किडीनं मोठं नुकसान झालं होतं, काय उपाय करता येतील त्यावरती यावर्षी? आपल्याला कपाशी सोबत
लवकर येणारे जे म्हणजे डाळवर्गीय जे पिके आहेत त्यामध्ये मूग आहे, उडीद आहे आणि तूर हे तिन्ही पिकं आपल्याला आंतरपीक म्हणून घेता येऊ शकतो. कपाशीमध्ये एकास एक किंवा दोनास एक म्हणजे 2 बीटीचे तास किंवा 1 बीटीच्या तासानंतर आपल्याला 1 मुगाचा तास किंवा उडीदाचं तास घेता येतं. त्याच प्रकारे आपल्याला तुरीचं जे तास आहे 6 तास कापूस आणि 1 तास तूर किंवा 8 तास कापूस आणि 1 तास तूर जर घेतलं. किडीच्या बाबतीत मला बोलायचं होतं आपल्याशी. आवाज माझा आपल्यापर्यंत पोहोचत असेलच. विदर्भातल्या शेतकऱ्याकरता कुठला मोलाचा सल्ला द्याल? मागच्या वर्षी सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठा होता. विदर्भात कापसाची लागवड जवळपास 15 लाख हेक्टरमध्ये पेरण्यात येते. अलीकडे बीटीचा पेरा जास्त वाढलेला आहे आणि त्यासाठी आपली जमीन अत्यंत म्हणजे तयार झाल्यावरच पेरणी करावी. अलीकडे मोसमी वारे म्हणजे मान्सूनचा पाऊस येण्यास अनुकूल असल्यामुळे 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतर बीटीचा पेरा करण्यात यावी. जी, बाजारामध्ये बीटीचे भरपूर वाण आहेत, परंतु आपल्या भागातील जे बीटीचे वाण आहेत जे चांगले आढळले तुम्हाला मागच्या 3 वर्षात, त्याच बीटीचे वाण तुम्ही घेण्यास हरकत नाही. विद्यापीठाचे वाण आहेत AK7, AK081 हे अतिघनता लागवड पद्धतीसाठी योग्य आहेत. परंतु बीटीचा पेरा जास्त असल्यामुळे आपण जमिनीची मशागत म्हणजे जांभूळवाई करूनच पेरणी करावी. मार्किंग केल्यानंतर आपल्याकडे ज्या बीटीचे वाण आहे जे उभट वाढतात ते 3 बाय 1 फूटवर पेरणी करावी आणि ज्यांच्याकडे ओलीत आहे त्यांनी 4 बाय 1 वर पेरणी करावी. ज्या वाणाचे शाकीय वाढ म्हणजे भरपूर असे वाढ जास्त होते ते 3 फूट बाय 1.5 फूट वर घेणे आणि ओलितामध्ये 4 बाय 1.5 वर घेण्यात यावी. बीटीमध्ये आणि त्या अतिघनता लागवड पद्धती पेरण्याचा प्रयत्न करून राहिले शेतकरी, परंतु त्याचा खर्च जो आहे तो जास्त येतो, कारण की याला लागणारे बीटीचे जे पाकिट आहे ते जास्त येतात. त्यानंतर बीटीचं जे आपल्याकडे पाकिट येते त्यामध्ये एक छोटा पाकिट असते ते नॉन बीटीचं, आणि अलीकडे कोणीच ते नॉन बीटी पेरत नसल्यामुळे मागच्या वर्षी सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव इतका वाढला की आता बीटीवरही सेंद्रिय बोंडअळी येणे म्हणजे अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे. म्हणून त्यामधलं असलेलं छोटं पाकिट तुम्ही जे क्षेत्र पेरता त्याच्या भोवताल 4 ओळी असं तुम्ही हे नॉन बीटी पेरणे आवश्यक झालेलं आहे, अनिवार्य झालेलं आहे. कारण की याच्यामुळे आपल्याला ज्या बोंडअळीचं जे जगण्याचा जो हक्क असल्यामुळे ते तिथं थांबतील आणि त्यानंतर म्हणजे आपल्याला या बीटीवर या अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. खरं डॉक्टर साहेब, आणि आपण अशा अपेक्षा करूयात की यावर्षी निदान बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी व्हावा, सगळे रोग कमी कापसावरती पडावेत आणि पाऊस वेळेवरती यावा, कपाशीचं उत्पन्न चांगलं व्हावं. मराठवाडा विदर्भात मोठ्या प्रमाणावरती येणारी कपाशी आर्थिक सुबत्ता शेतकऱ्याला देऊ अशा आपण सदिच्छा व्यक्त करूयात. आपण कार्यक्रमामध्ये आलात, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं, आपले मनपूर्वक आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.